हे तू नागपूरची आहेस का ग? हो. नाही म्हणजे मूळची नागपूरची आहे, पण आता मुंबईतच असते. बर, तुम्ही? मी पण मुंबईचीच, म्हणजे पार्ल्यात राहते मी. माझं नाव माधुरी इनामदार. हॉटेलचा बिझनेस आहे माझा. मी एकटीच सांभाळते बिझनेस. एकटीच का? मला माझं असं कोणीच नाही आहे. माझे मिस्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते. मुलबाळ नाही आम्हाला. काळाने घात केला आणि हे साथ सोडून गेले माझी. माधुरीताई, नाही नाही, पण धीर नाही आहे सोडला मी. म्हणजे मी अगदी ठरवलं की हरायचं नाही. म्हणजे स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे मी. कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत मी. आणि त्या तुला काय हे सगळं सांगत बसले मी? अहो असं काय बोलून राहिलात? नाही, बरं झालं ना सांगितलं. कधी कधी आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगितलं ना का आपलं मन हलकं होतं. काय माहित, मला हे सगळं तुझ्याशीच बोलावं असं का वाटलं. नाही अहो, खरंच बरं झालं तुम्ही मला सांगितलं. उलट मला प्रेरणा मिळाली. नाही, आता तर मला खरंच अभिमान वाटून राहिला तुमचा. हे काय काहीतरीच. हो खरंच. नाही म्हणजे माझा पण एक छोटासा बिझनेस आहे. कसला ग? मसाले, राधिका मसाले. नाही, आणि मसाल्यांबरोबर पापड, लोणची, सगळेच घरगुती पदार्थ विकते मी. बरं बरं. नाही म्हणजे माझे मिस्टर ALF मध्ये कामाला आहेत, मोठ्या पोस्टवरती आहेत. पण म्हटलं आपण नुसतंच काय बसून राहायचं, संसार दोघांचा असतो, दोघांनी काहीतरी केलं पाहिजे ना. अगदी बरोबर बोललीस तू. आणि आता तुम्ही मला भेटलात, खरंच खूप छान वाटलं. खरंच प्रेरणा मिळाली. म्हणजे बघा ना, एखाद्या बाईने ठरवलं तर ती स्वतःचं अस्तित्व उभं करू शकते, कोणाची मदत न घेता. आता मी पण जिद्दीने माझा बिझनेस मोठा करणार आहे. गुड. आता बघ, इथून परत जाताना तू सुद्धा एक वेगळीच राधिका बनून जाशील. आणि मग तुझ्या घरच्या लोकांना तुझा खूप अभिमान वाटेल. बाकी आई कशी आहे गोव्यात? सुपर. मस्त ना एकदम. गुड मॉर्निंग जेडी मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुमची कॉफी मॅडम. अरे वाह, क्या बात है रघु, आज न मागताच अचानक. काय सर, जेनी मॅडम बऱ्याच दिवसांनी कामाला आल्यात, मग त्यांना आल्या आल्या गरम गरम कॉफी पाहिजे, हे मला माहिती आहे. हा, आणि मला आल्याचा चहा. थँक्यू. येतो सर. सर, गुरु सर नाही आले अजून? हे हो, तुला माहीतच नसेल ना. व्हॉट्स अरे गुरु सर बाहेर गेले. ओ, कुठे? अरे ती ती जागा नाहीये का ती अरे यार ते तो सिंह आहे ज्याच्या तोंडात असं पाणी पडतं बाहेर, असं. आणि असं खाली फिशची बॉडी आहे. अरे यार, ते आपण खातो ना, काय म्हणतात त्याला? पीनट्स. हाँ, पीनट्स. पीनट्स को हिंदी में क्या बोलते हैं? पीनट्स. सिंग सिंग. सिंगापूर. सिंगापूरला गेलाय तो. सिंगापूरला गेला. अच्छा, काय हॉलिडे? तिथे एक आपले जुने क्लायंट आहेत, त्यांच्यासोबत मीटिंग करायला गेलेत सर. तुम्ही क्लायंट? हो. सिंगापूरला? हो, ते नाव मला सांगितलं होतं. सॉरी, मी परत नाव विसरलोय. काहीतरी नॉन महाराष्ट्रीयन आडनाव आहे. ते म्हणे तिथे सेटल झाले, म्हणून त्यांना भेटायला गेलेत. What? No, sir. I think
देयर सम कन्फ्युजन. इट्स नॉट पॉसिबल. असा कुठला क्लायंट नाहीये आपला सर आउट ऑफ इंडिया. सिंगापूरला तर नाहीच नाही. अरे हे तुला कसं माहित? आणि हे बघ, तो ना म्हणजे आपली जुनी ऑफिस होती बँड्राला, तो तिकडचा क्लायंट आहे. तो आता तिथे सेटल झालाय. तू फक्त काय काय म्हणजे तुझं काही चालू असतं. सर असं कोणीच नाहीये सर. अँड ऑफकोर्स आय हॅव टू नो. कारण दरवर्षी न्यू इयर, दिवाळी, क्रिसमस ह्या सगळ्याचे विशेस द्यायला मीच कॉल करते सगळ्या क्लायंट्सला. मी पर्सनली कॉल करून त्यांच्याशी बोलते. सो देयर इज नोबडी लाईक दॅट. सगळे क्लायंट्स इंडियामध्येच आहेत. अरे वा, तू इंडिया बाहेर कधी कॉल करत नाहीयेस म्हणजे ते कधीच आपले क्लायंट नव्हते असं आहे का? तू गुरु सर आले की मग कळेल आपल्याला. कळेल. हाय जेनी, अरे हाय. हाऊ आर यू? आय एम गुड. हाव आर यू? आय एम गुड. बरं झालं तू आलीस हा. नाही म्हणजे आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं. सेम हिअर. बरं काय गोव्यावरनं काय आणलंयस आमच्यासाठी? अरे हो, महत्वाचं तुला सांगितलं होतं मी काजू आणायला. आणलंय. एक मिनिट. रघु ती बॅग घेऊन ये. काय आणलंय? एक सगळ्यांना दिले, तुम्हीच राहिला. Oh, अरे वाव, माय फेवरेट काजू. thank you so much. आणि मी केक पण आणलाय, मॉमने बनवलेला. का मग दे. अरे वा, म्हणजे लंच नंतर स्वीटची पण सोय झाली. बरं आलोच मी, हे ठेव. वा. सर सगळे असते तर बरं झालं असतं. हो. नेमके सर नाहीयेत. हम्म. हे तेच आहे तुम्ही सांगितलं ना. अरे हो हा. आणि हो, अरे ही पण नाहीये तुझी फेवरेट शनाया. तिच्यासाठी आणलं असेल काजू तर मला देऊन टाका. का ती कुठे आहे? ती गेली आहे पुण्याला स्वतःच्या घरी. अचानक? हो म्हणजे मलाही माहित नव्हतं. मला आज सकाळी पानोळकर सरांनी सांगितलं ती गेली आहे पुण्याला. तिचं मैत्रिणीचं लग्न किंवा साखरपुडा असं काहीतरी आहे. ओ सर गुरु सर नाहीयेत. शनाया पण गेली घरी. इजंट दिस अ वियर्ड कोइन्सिडन्स? म्हणजे अचानक दोघंही ऑफिसमध्ये नाहीयेत. झालं. आल्या आल्या डिटेक्टिव्ह जेनी सुरू झाली. एक्सप्लेनिंग यू द सिच्युएशन. दॅट्स इट. अरे काय नाही, ती गेली आहे पुण्याला, हा गेलाय सिंगापूरला. काय संबंध? बट हाऊ कम? इज देअर अ श्योरिटी की ती तिथेच गेली? अरे हो, अरे पुण्याला टोल टॅक्स लागतो, सिंगापूरला जायला विजा लागतो. म्हणजे काय, तिच्याकडे कुठे विजा आहे? पण सर तुम्हाला काय माहिती पुण्यालाच गेली आहे? मे बी शी हॅजंट. श्रेयसला माहित असेल, आपण श्रेयसला विचारू. हा श्रेयस, जरा एक मिनिट घे इथे. त्याला नक्की माहित असेल.